माझं नाव आहे शुभांगी. म्हणजे दाताचा थोडा प्रॉब्लेम होत होता म्हणून सरांकडे आले आणि आल्यानंतर दात दुखत होता, खूप पेन होत होतं आणि दुसरीकडे जाऊन आलेली असल्यामुळे मला पेन कमी करायचं होतं. तर सरांनी चांगली ट्रीटमेंट दिली आणि माझा पेन थांबला दाताचा. आणि थांबल्यानंतर त्यांनी सजेस्ट केले की बाबा तुम्ही दात खराब झालाय, त्याचं रूट कॅनल करूया. आणि मी पण लगेचच असं होकार दिला आणि सरांनी रूट कॅनल केल्यामुळं माझा दात वाचला आणि दुखायचं पण थांबलं. त्याच्यानंतर मग इम्प्लांटचं जो आहे माहिती नव्हतं आम्हाला, पण इम्प्लांट काय आहे, पण सरांनी माहिती सांगितली आणि की बाबा बिना पेनलेस म्हणजे पेन कमी होत अशा पद्धतीचं ते ऑपरेशन सांगितले आणि आम्ही ते पण करून घेतलेलं आहे आणि फार चांगलं, म्हणजे त्याचा काही त्रास नाही जाणवत. त्याची ट्रीटमेंट सध्या चालू आहे आणि अशा पद्धतीने इम्प्लांटचं पण मी सरांकडून करून घेतले. सरांचं हॉस्पिटलची सेवा मला फार आवडली. मी मॅडमला त्या दिवशी बोलले की बाबा घरच्यासारखं वातावरण वाटतंय, मुलगी शाळेतून आली आहे, मुलीला इथं ठेवलंय, सिस्टर त्यांचं करतायत. हे मी आपण हॉस्पिटल म्हणलं की वास येतो औषधाचा, कसला तरी कोमट धमट वास असतो आणि ते वेगळं वातावरण आम्ही बघितलेलं हॉस्पिटलमध्ये. पण इथं असं वाटलं की मॅडमने त्यांच्या सोयीनं ते केलेलं होतं, पण आम्हाला फार छान वाटलं की घरच्यासारखा फील आला. मी पहिल्यांदाच मॅडमला बोलले की छान वाटते मला, हॉस्पिटल वाटत नाही. ट्रीटमेंट पण चांगली आहे, मुली पण छान आलेल्या पाणी वगैरे विचारतायत. हे जे एक दोन वेगळ्या सिस्टीम इथं आल्यानंतर आम्हाला बघायला भेटले की बाबा आल्याला पाणी घ्यायचंय का वगैरे. तर हे एक आपुलकी, हॉस्पिटल आणि पैसे देणं आणि डॉक्टरची सेवा हे तर सगळीकडे असतंच आहे, पण आपलेपणा जो वाटतो तर ते या हॉस्पिटलमध्ये आम्हाला जाणवलं चांगलं. आणि अशा पद्धतीने माझी ट्रीटमेंट आणखी चालू आहे. मला यायचं 2 महिन्यांनी यायचंच आहे, पण आता सध्या माझं म्हणजे मी दाताचं काम थोडं खूप संपत आलेलं आहे, त्याच्यामुळं रेस्ट घेते, आराम घ्यायला चालले. नंतर येणार आहे 2 महिन्यांनी परत सरांकडे. तर खूप छान असं म्हणजे आहे, एकदम व्यवस्थित वाटलं. थँक्यू.